गझल बावनी. नमस्कार. गझल बावनीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अरबी फारसी गझलचं मूळ रूप कसं होतं तर गुफ्तगू करदन म्हणजे प्रेयसीशी केलेल्या गुजगोष्टी, तिच्या सौंदर्याचं वर्णन किंवा विरहावस्थेने झालेली प्रियकराची अवस्था. गझल याच विषयावर असायची, पण पुढे मात्र ती बदलत गेली. असो, तो काही आजचा विषय नाही आपला, पण कुठल्याही विषयावर असली तरी सौंदर्यासक्ती हा गझलचा गाभा असतो आणि बऱ्याच प्रमाणात तो आजही आहे. मुक्त छंदापरी ही मुसलसल गझल अशीच तिच्या सौंदर्याचं वर्णन करते, पण केवळ तसं असतं तर ती एक साधी पद्यरचना झाली असती. हे वर्णन करताना डबीर अगदी नव्या कल्पना किंवा उर्दूत सांगायचं तर अछूते खयाल म्हणजे अस्पर्शित कल्पना वापरतात आणि म्हणून ही गझल वेगळी ठरते. गझल आहे मुक्त छंदापरी. मुक्त छंदापरी ते तिचे हासणे, मुक्त छंदापरी ते तिचे हासणे. गीत गावे तसे नादमय बोलणे, गीत गावे तसे नादमय बोलणे. काय सांगू कशा, काय सांगू कशा हालचाली अशा, काय सांगू कशा हालचाली अशा. त्यात मोडी लिपीसारखे चालणे. ती कटाक्षातून लिहित जाते गझल. दाद देण्या उतरतात तारांगणे, दाद देण्या उतरतात तारांगणे. प्रश्न डोळ्यातून मी तिला टाकला, प्रश्न डोळ्यातून मी तिला टाकला. मूक होकार झाला तिचे लाजणे, मूक होकार झाला तिचे लाजणे. एक उद्गार ओठांवरी थांबला, एक उद्गार ओठांवरी थांबला. आणि नजरे तुम्ही सांडले चांदणे, आणि नजरे तुम्ही सांडले चांदणे. शेवटचं शेर आहे की शब्द शब्द निशब्द होतात आधी तिथे, शब्द निशब्द होतात आधी तिथे. आणि होते सुरू मग तिला वाचणे, आणि होते सुरू मग तिला वाचणे. त्यासाठी वापरलेलं वृत्त गाल गागा लगा हेही कव्वाली बाजाचं ठसकेबाज ठेका असलेलं असंय. मुक्त छंदापरी ते तिचे हासणे, गीत गावे तसे नादमय बोलणे. मुक्त हसणं तिचं दिलखुलास मोकळेपण सूचित करतं. आणि चालणं कसं तर नागिण सळसळली हे आपल्या परिचयाचं असतं, पण मोडी लिपीसारखं चालणं कवी रसिकाला दाद द्यायला भाग पाडतो ती अशी. काय सांगू कशा हालचाली अशा यातला सहज अनुप्रासही असाच दाद लेवा म्हणजे दाद द्यायला लावणारा. या गझलचा प्रत्येक शेर कुशल सोनाराने घडवलेल्या दागिन्यासारखा आहे. मात्र ही कारागिरी न वाटता कविता गझलच वाटते हे डबीर सरांचं वैशिष्ट्य. याला जाणकार गझल डबीरी असंही म्हणतात. कविता सूचक असते तशी गझल नसते असं म्हणणाऱ्या काही समीक्षकांनी हा हास्यले गझल शेर जरूर बघावा. प्रश्न डोळ्यातून मी तिला टाकला, प्रश्न डोळ्यातून मी तिला टाकला. तो काय प्रश्न असावा हे न सांगताच सूचित केले. आखो आखो में बात करणार या उर्दूच्या तोडीस तोड अशी ही मराठी ओळ. आणि सानी मिश्रा तितकाच समर्पक आहे. प्रश्न डोळ्यातून मी तिला टाकला, मूक होकार झाला तिचे लाजणे. शब्दातली नजाकत, सूचकता आणि कमीत कमी शब्दात प्रभावीपणे मांडलेला आशय. काय काय आणि किती सांगावं. तिचं इतकं वर्णन करून झाल्यावर कवी म्हणतो, अखेर शब्दही निशब्द होतात आणि मग उरतं ते ध्यानं डोळ्यांनी तिला वाचणं. मला वाटतं हे प्रेयसी इतकंच गझललाही लागू पडतं. गझल बावनी.